नसते. लक्षात घ्या, आजपासून असं ठरवून घ्या किंवा तुमच्या कुटुंबात असं काही मुली बोलत असतील की बाईला या शब्दाचा उच्चार करत असेल तर तो करू नका. जसं बाईला हा शब्द आपण बोलतो तसं बांगड्याभर हा शब्द अनेक वेळेला स्त्रिया, म्हणजे मी असं बघितलंय की काही वाईट पुरुष असतील, भ्रष्टाचार असेल, एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्याचं नाव घेतलं असेल तर अनेक वेळेला राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या महिला असतात त्या अधिकाऱ्याला बांगड्या घेऊन जातात आणि बांगड्याभर असं म्हणतात. मला सांगा, बांगड्या हा दागिना कोणाचा आहे? तर बांगड्या हा दागिना स्त्रियांचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याला बांगड्याभर असं म्हणतात त्यावेळेला तुम्ही नकळतपणे त्या अधिकाऱ्याला असं सांगत राहतात की बांगड्याभर आणि आमच्यासारखा हो. मग तुम्ही वाईट आहेत का? तुम्ही भ्रष्टाचारी आहात का? तुम्ही नालायक आहात का? स्त्री म्हणून तुम्ही स्वतःकडे कसं पाहतात? तर हे जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे बांगड्याभर, बायल्या असे शब्द उच्चारत असताना किमान त्याचा अर्थ समजून घेणं आणि त्या पद्धतीने विचारपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असे जे शब्द आपल्या तोंडामध्ये येत असतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करणं